मुंबई महानगरपालिकेकरता 22 जानेवारीला सोडत आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, महापौर आरक्षण सोडत येत्या 22 जानेवारीला होणार आहे। मुख्यमंत्री यांच्या दाओस दौऱ्यानंतर हालचालींना वेग येईल। मुख्यमंत्री 23 तारखेला दाओस दौऱ्यानंतर परततात। त्यापूर्वी बरोबर एक दिवस आधी 22 जानेवारीला ही सोडत निघेल। त्यानंतर मुख्यमंत्री हे पुन्हा मायदेशी परतल्यावर मुंबईत आल्यावर या घडामोडी अधिक वेगवान घडतील असं म्हटलं जात आहे। तिथं मुंबईकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। काही लोकांकडून जाणीवपूर्वक बातम्या या पेरल्या जात आहेत। जिथं महायुतीत लढलो तिथं महायुतीचाच महापौर होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात। कोल्हापूर मनपा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलंय। या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील आणि आमदार जयंत आसगावकर यांनी काँग्रेस कमिटीत इच्छुकांच्या मुलाखती या घेतल्यात। यावेळी इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मुलाखतीकरता प्रचंड गर्दी केली आहे। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय आमदार सतेज पाटील यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगुल आहे ते वाजलेलं आहे आणि प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या काँग्रेस कमिटीमध्ये आणि या ठिकाणी पाहतोय की काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि आमदार जयंत आसगावकर आहेत आणि इतर काँग्रेसचे नेते आहेत ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मुलाखती घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पाटील साहेब, काय सांगाल? खरं तर मोठ्या प्रमाणावरती इच्छुकांची गर्दी दिसते, कशा पद्धतीचं नियोजन आहे, किती ठिकाणी अलायन्स झालं आहे? नाही, शिरोळ हातकणंगल्यामध्ये शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित असे आमचा अलायन्स साधारणपणे या 2 तालुक्यात झालेला आहे। गडिंग्लजमध्ये पण चर्चा प्राथमिक त्या ठिकाणी चालू आहे। करवीरमध्ये सुद्धा शिवसेनेला आम्ही काही जागांचा प्रस्ताव दिलेला आहे, त्याची चर्चा त्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे की जेवढं जास्त आम्हाला अलायन्स करून लढता येईल ते लढू, नाही झालं तर मैत्रीपूर्ण लढू। खरं तर महापालिका निवडणुकीत काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। असं पाहता इच्छुकांची संख्या अधिक वाटत नाही का? नाही, काँग्रेस कोल्हापूरमध्ये आहेच। मी नेहमी म्हणतो की विधानसभेला सुद्धा 10.5 लाख मतं ही महाविकास आघाडीला पडलेली आहेत आणि त्यामुळे काँग्रेसच्या विचारधाराची माणसं जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्याचा फायदा आम्हाला निश्चितपणे जिल्हा परिषदमध्ये होईल। नक्कीच आपण पाहतोय की नक्कीच काँग्रेसला या सगळ्या निवडणुकीत फायदा होईल असं स्वतः आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।